श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 5 जून आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमचे आरोग्य आज चांगले राहणार आहे. आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाणघेवाण जेव्हा घेताय तेव्हा जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असणार आहे. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरणार आहे. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखंच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही असो असं आजच्या दिवशी तुम्हाला वाटणार आहे. तुम्हाला आज हे कळेल की तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत, त्यामुळे साहेबांकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. प्रवासाच्या संधी तुम्ही आज शोधणार आहात. तुमचा जोडीदार आज तुमची जास्तीत जास्त काळजी घेणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्मविश्वास ढळून देऊ नका, अन्यथा त्यामुळे आपल्या प्रगतीमुळे अनेक अडचणी निर्माण होतील. स्वतःला व्यक्त होऊ द्या आणि हसतमुखाने अडचणींचा सामना करायला शिका. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचाच आज खरेदी करा. स्वतःच्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा, मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार तर नाही ना, याची दक्षता घ्या. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरायची आहे. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बाळगणार आहात. पुढील रास आहे मिथुन रास. आपला संयम ढळून देऊ नका. विशेषतः कठीण समयी नियंत्रण ठेवा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणणार आहे. तसंच तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल, म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेलं वातावरण राहील. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस आज असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती नक्कीच येणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. स्वतःला चुस्त आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरीचा आहार टाळायचा आहे. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आज तुमचे आंधळे प्रेम करण्याची शक्यता होणार आहे. कामाच्या ठिकाणी सगळं काही अलबेल असणार आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लक्षात ठेवा की घरी तुमची कुणी वाट पाहत आहे, ज्याला तुमची अत्यंत आवश्यकता आहे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. पुढील रास आहे सिंह रास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. संपूर्ण कुटुंबासाठी समृद्धीचे ठरतील असे प्रकल्प तुम्ही हाती घ्यायला हवेत. तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाही तर उद्या खूप उशीर झालेला असेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्यांच्या दडपणाखाली वावरू नका. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमचा जोडीदार आज तुमच्यासोबत अधिक वेळ घालवणार आहे. पुढील रास आहे कन्या रास. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकते, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी तुम्ही रागावर मात करणं अत्यंत गरजेचं आहे. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट ज्या पद्धतीने हाताळताय, म्हणजे विषय ज्या पद्धतीने तुम्ही हाताळत आहात ते त्यांना आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार देखील नाहीत. तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. पुढील रास आहे तूळ रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुमचे आईवडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही व्हावे लागू शकते. मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा.
आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. स्त्री सहकारी तुमचे नवे काम पूर्ण करण्याकामी मदत करतील. तुमच्या प्रेम जीवनाला म्हणजेच तुमच्या पार्टनरला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला आज तुम्हाला थोडासा टाळायचा आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती देखील असेल. तुमचा जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आजच्या दिवशी काळजी करू नका. आपले दुःख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात आणि जिममध्ये देखील जाऊ शकतात. आज तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा मारायला तुम्हाला एकांतात वेळ मिळणार आहे आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पुढील रास आहे धनुरास. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान, समाधान आणि आराम तुम्हाला मिळून देणार आहे. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करायचे खर्च भागतील. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमांकडे असणाऱ्या त्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा आणि मजा लुटा. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. जे लोक बऱ्याच दिवसांपासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता याचा अनुभव आज तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. पुढील रास आहे मकर रास. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटणार आहे. दररोज अशा प्रकारची दिवसाची सुरुवात करा. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख, समृद्धी व शांतता नांदेल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल. जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. तुम्ही तुमचे ज्ञान व अनुभव इतरांना सांगितलं तर तुम्ही मान्यता पावाल. या राशीतील विद्यार्थी आज मोबाईलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. एखादे झाड जसे स्वतःला उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, अगदी तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्याला एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्तोत्र असणार आहे. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. नातवंड ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्तोत्र असतील. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे. तसंच तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव सुद्धा पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळणार आहे. आज तुमचा जोडीदार तुम्हाला काहीतरी विशेष सरप्राईज देण्याची शक्यता आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. मानसिक ताणतणावावर मात करण्यासाठी आध्यात्मिक धार्मिक उपाययोजनाची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योग साधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवतील. दिवसभर जरी तुम्ही धन कमवण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमची समस्या गंभीर आहे, पण तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत. कारण यात लक्ष घालणे हे त्यांचे काम नाही असं त्यांना वाटत राहील. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेक्षा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपेक्षा वाचवण्याची पूर्णपणे आवश्यकता आहे. तुमची संवाद कौशल्य ही प्रभावी ठरू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणारा आहे. तर हे होतं आजचं आपलं संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.